हे पहा, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 9वी मधील कोणकोणती गणितं येऊ शकतात त्यावर आपण डिस्कस करतोय। आज आपण चर्चा करणार आहोत इथे 9वीचं जे 6वं प्रकरण आहे अर्थनियोजन, त्या प्रकरणातली कोणकोणती गणितं किंवा कुठल्या प्रकारची गणितं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्यावर आपण चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या प्रश्नांवरती, या अगोदरच्या प्रकरणांवरती कोणती गणितं येतील यावर आपण मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं आहे। तर पहिला प्रश्न आहे बघा, अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते। अलका काय करते? 90% रक्कम खर्च करते। अलकाचा खर्च जो आहे तो किती आहे? 90% खर्च आहे आणि दरमहा 120 रुपयाची बचत करते। आता अलकाचा खर्च जर 90% असेल तर उरलेले 10% हे काय असणार आहे? अलकाची बचत असणार आहे। मग अलकाची बचत टक्केमध्ये जर आपण पाहिलं तर ती 10% असणार आहे बचत। ओके, आता हीच बचत रुपयांच्या स्वरूपात जर पाहिली तर 120 रुपये आहे, ते 120 रुपयाची बचत करते आणि ते 120 रुपये जे आहेत ते 10% रक्कम आहे, बरोबर। म्हणजे अलकाची जी बचत आहे ती बचत रुपयांच्या स्वरूपात बघितली तर 120 रुपये आहे। ओके, किंवा 10% बरोबर 120 दिले तरी चालेल। आता तिला किती रुपये पाठवतात हे आपल्याला काढायचे। मग आपण काय करू, अलकाला पाठवण्यात येणारी रक्कम x रुपये मानू, समजा तिला x रुपये पाठवतात। ओके, आता आपण ही जी बचत काढणार आहोत, बचत काढायचं सूत्र आपण कसं करणार? जी बचत आहे 10% ती काय असणार आहे? एकूण रकमेवरती, म्हणजे एकूण रक्कम जी x आहे तिच्यावरती 10% बचत असणार, म्हणून गुणिले 10 भागिले 100। आता ही बचत किती होती? 120 रुपये होती, म्हणून इथे 120 बरोबर 10 × 10 10 10 100 x भागिले 10। आता तिरकस गुणाकार करणार आपण, हे 10 भागिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले गुणिले, म्हणजे 120 गुणिले 10 बरोबर x, म्हणजे x बरोबर 120, 10 किती झाले? 1200 रुपये। म्हणजे तिला पाठवण्यात येणारी रक्कम किती? 1200 रुपये असं आपण इथे लिहू शकतो। सेम असाच प्रश्न आहे हा। समीरने आपल्या उत्पन्नाच्या 3% उत्पन्न सामाजिक कार्यासाठी दिले। किती टक्के? 3% सामाजिक कार्यासाठी दिले आणि 90% खर्च केले। म्हणजे त्याचा जो एकूण खर्च आहे, एकूण खर्च जो आहे समीरचा तो किती आहे? 90% तो खर्च करतोय प्लस 3% समाज कार्यासाठी देतोय। म्हणजे एकूण जर खर्च तसा पाहिला तर त्याचा 93% आहे, बरोबर ना। आता 93% जर त्याचा खर्च झाला 93%, तर त्याची बचत किती असणार आहे? खर्च जर 93 गेला, 100 मधून 93 गेलेत, राहिले किती? 100 वजा 93 राहिले 7%, म्हणजे 7% रुपये त्याची बचत होते। ओके, आणि त्याच्याकडे ते 7% म्हणजे शिल्लक राहतात किती? 1750 रुपये। मग शिल्लक रक्कम जी आहे, शिल्लक रक्कम 7% जी आहे ती किती? 1750 रुपये शिल्लक आहे। ओके, तर त्याचा मासिक पगार काय? आता मासिक पगार किती आहे? मासिक पगार आपण काय करू? x मानू, बरोबर 1 रुपये मानू, बरोबर। मग बचत जी आहे त्याची 7%, ती बचत कशावर काढणार? या 1 रुपयावरती 7% बचत ती 1750 आहे। x रुपयावरती 7%, म्हणून x गुणिले 7 भागिले 100। आता बचत किती आहे? 1750 बरोबर 7 गुणिले 1 7x भागिले 100। आता x ची किंमत काढायची, 7 भागिले 100 ला पलीकडे नाही, 1750 गुणिले 100 खाली आहे तिकडे गेले वर आणि वरचे 7 आले खाली, बरोबर x। आता 7 ने 175 ला जर भाग लावला आपण किंवा 1750 भागिले 7 केलं तर 7 दुने 14, 3 वरून आले 5, 7 5 35 आणि 0 250, किती आले? 250। 7 1 7 आणि 175 ला म्हणजे 1750 ला जर भाग लावला आपण 7 ने तर येतो 250। मग 250 गुणिले 100 बरोबर x, म्हणून x बरोबर 250 गुणिले 100 किती? 250 वरती 2 शून्य, म्हणजे x बरोबर किती आलं? 25,000 रुपये। मग आपण लिहू शकतो की बाबा समीरचा मासिक पगार 25,000 रुपये आहे। ओके, तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला अर्थनियोजन या प्रकरणातून विचारले जाऊ शकतात। अजूनही काही प्रश्न आहेत ते आपण थोड्याच वेळात पाहूया।
हे पहा, पुढचा प्रश्न आहे आपल्याला की पुढील सारणीचे निरीक्षण करायचं आहे आणि सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना कर पात्र उत्पन्नावर कर भरावा लागेल की नाही ते काढायचं. आता हा जो प्रश्न आहे एक विचारला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलं बघा, निकिता आहे, तिचं वय 27 वर्ष आहे, कुलकर्णी यांचं वय 36 वर्ष आहे, मेहता यांचं 44 वर्ष आहे, बजाज यांचं 64 वर्ष आहे आणि डिसिल्वा यांचं 81 आणि त्यांचं कर पात्र उत्पन्न दिलंय. तर कोणाला टॅक्स भरावा लागेल आणि कोणाला नाही ते आपल्याला काढायचं. तर तुम्हाला 3 गोष्टी माहिती पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचं वय, लक्षात घ्या इकडं, 60 वर्षापेक्षा कमी असेल वय, ओके, 60 वर्षापेक्षा कमी वय, कमी आहे 60 वर्षापेक्षा, तर त्याला 2.5 लाख रुपये माफ आहे पुस्तकानुसार. आता या वर्षीचा अर्थसंकल्प जो नवीन झाला त्यानुसार ती मर्यादा वाढवली, पण पुस्तकामध्ये आपल्या 90च्या 2.5 लाख रुपयापर्यंत त्याला उत्पन्नावरती कर लागणार नाही. जर एखाद्या व्यक्तीचं वय 60 ते 80 यांच्या दरम्यान, 60 ते 80 म्हणजे ज्येष्ठ नागरिक, काय ज्येष्ठ नागरिक 60 ते 80, तर त्यांना 3 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती कर बसणार नाही. 3 लाख रुपयापर्यंत त्यांना माफ आहे, बरोबर गणराज. आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं वय 80 वर्षापेक्षा जास्त असेल, वय जर 80 पेक्षा जास्त असेल तर त्यांना 5 लाख रुपयापर्यंत त्याच्या रकमेवरती कर भरावा लागणार नाही. आता आपण निकिताचा विचार करू. निकिता कर भरणार की नाही भरणार? निकिताचं वय 27 वर्ष आहे, नो प्रॉब्लेम. आता तिचं उत्पन्न 2,34,000 आहे, तर तिला कर भरावा लागेल की नाही? बघा, 2.5 लाख रुपयापर्यंत तिला माफ आहे. जर ती 2.5 लाखाच्या वर गेली तरच तिला टॅक्स भरावा लागणार आहे. ही 2.5 लाखाच्या वर एका किंमत, तिचं उत्पन्न नाही, 2.5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे हिला कर भरावा लागणार नाही, हिला इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. त्याच्यानंतर श्री कुलकर्णी यांचं वय 36 वर्ष आहे, म्हणजे 60 पेक्षा कमी, आणि त्यांचं उत्पन्न 3,27,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर 3,27,000, 2.5 लाखापेक्षा वर आहे, म्हणजे यांना कर भरावा लागेल. मग इथे लिहायचं, होय बाबा यांना कर भरावा लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मेहता यांचं वय 44 वर्ष आहे, म्हणजे 60 वर्षापेक्षा कमी, आणि त्यांचं उत्पन्न 5,82,000 म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे यांना कर भरावा लागणार आहे, होय. आता श्री बजाज यांचं वय 64 वर्ष, 64 म्हणजे 7 ते 80 म्हणजे त्यांना 3 लाख रुपये माफ. 3 लाखाच्या वरती असेल त्यांचं उत्पन्न तरच त्यांना कर भरावा लागेल, पण यांचं उत्पन्न 3 काय 5, 5.5, पावणे 6 लाख पर्यंत आहे, म्हणजे 6 लाखाच्या घरात पोहोचतं, म्हणजे यांना कर भरावा. सॉरी, बजाज यांचं उत्पन्न किती, 8 लाखापेक्षा जास्त आहे, 8,40,000 आहे, म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे यांना कर भरावा लागणार आहे, होय. आता डिसिल्वा यांचं वय 81 म्हणजे 80 पेक्षा जास्त आहे, तर त्यांना किती लाख रुपये माफ असतात? 5 लाख रुपये. 5 लाखाच्या वर उत्पन्न गेलं तरच त्यांना कर भरावा लागणार आहे, नाहीतर त्यांना कर भरावा लागणार नाही. आता याचं उत्पन्न 5 लाखाच्या वर आहे का? नाही, 5 लाखापेक्षा खाली, म्हणजे यांना कर भरावा लागणार नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अर्थनियोजन या प्रकरणावरती विचारले जाऊ शकतात. 9वीच्या वार्षिक परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा हे महत्त्वाचे आहे. यानंतरचं जे पुढचं प्रकरण आहे सांख्यिकी, त्यावर आधारित सुद्धा प्रश्न आपण बघणार आहोत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये.